अमरावती महानगरपालिकेच्या जागा वाटपावरून भाजपमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे। तिकीट नाकारण्यात आलेले इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते आता पर्यायी राजकारी भूमिका ठरवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भेटीला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे। यामुळे अमरावतीच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होत असल्याची चर्चा सुरू आहे। अमरावती महानगरपालिकेतील उमेदवारी जाहीर होताच भाजपामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहे। तिकीट नाकारण्यात आलेले इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त केली। याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेले शक्ती महाराज यांनी भाजपचे नेते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना जाहीरपणे घेरत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप केला आहे। मोजक्या लोकांनाच तिकीट देण्यात आल्याने पक्षात अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे। या घटनेनंतर भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली। या भेटीमुळे भाजपमधील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला असून आगामी निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना, उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। आणि ही कार्यकर्त्याची खरी अट मी म्हटलंय महाराज आल्याबरोबर का हे बीजेपी अ आहे आणि बीजेपी ब ते आहे। स्वाभिमान अलग लढतं आणि बीजेपी अलग लढतं। बायको बीजेपीत लढते आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल तर कसं होणार आहे? मग सामान्य कार्यकर्त्यांना जाव का? तो कुंदन यादव आमच्या इथं अचिरपूरला ज्यानं फार मेहनत घेतली नवनीतजी राणासोबत निवडून आणण्यासाठी, माझ्यासोबत भांडला तो, त्याला त्या प्रभागात कुंदन यादव उभा राहिला, तिथं स्वाभिमानची सीट टाकली, कुंदन यादव पडला। म्हणजे स्वाभिमान वर्षित बीजेपी ही चाललं काय? एवढी लाचारी बीजेपीत आली का?